नमस्कार मित्रांनो, कसे आहात? तर आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो. तुम्हाला तुमचं आधार कार्ड अपडेट करता नसेल मित्रांनो, तर तुम्ही एकदम माझ्या करेक्ट व्हिडिओवर आल्या. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तुम्ही तुमच्या घरी बसल्या आधार कार्ड कसे डाउनलोड करू शकता, ते पण एकदम तुमच्या मोबाईलमध्ये. चला तर आपला व्हिडिओ आपण सुरुवात करणार आहोत. मित्रांनो, तुमचं आधार कार्ड अपडेट करण्यासाठी तुम्हाला सगळ्यात अगोदर गुगलवर माय आधार हे सिलेक्ट करायचं आहे. माय आधार UIDAI ह्या नावाची तुमची वेबसाईट दुसऱ्या नंबरची तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. ऑफिशियल वेबसाईट आहे ते. इथे तुम्हाला सगळं दिसून जाईल. इथे वेलकम टू माय आधार असं पेज उघडणार आहे. इथे तुम्हाला खाली भाषा दिसणार आहे. सगळं इंग्लिश, हिंदी, मराठी, गुजराती सगळ्या भाषा तुम्हाला इथे तुम्ही बघू शकता. पहिल्या नंबरचा ऑप्शन असा आहे मित्रांनो, खाली मी पहिले माझी भाषा निवडून घेणार आहोत. तर सगळ्यात पहिल्या नंबरचा ऑप्शन असा आहे मित्रांनो, तुम्ही इथे डॉक्युमेंट अपडेट झाला मित्रांनो. इथे डाउनलोड करू शकता आधार कार्ड. नंतर तुमचं आधार कार्ड हरवलं असेल ते फाइंड करू शकता. इथे जीमेल व्हेरिफिकेशन, लॉग अनलॉक, बँक सेलिंग व इथे सर्व ऑर्डर गिडर तुम्ही करू शकता. इथे बघू शकता सगळे फीचर आहे. तर या पुढे झाल्यावर तुम्हाला इथे आधार कार्ड डाउनलोड या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. चला तर आता आपण आधार कार्ड डाउनलोड या ऑप्शनवर क्लिक करणार आहोत. या ऑप्शनवर क्लिक केल्यावर मित्रांनो तुम्हाला आता एक पेज उघडणार आहे. पेज उघडल्यावर तुम्हाला इथे आधार कार्ड नंबर टाकायचा आहे, कॅप्चा कोड टाकायचा आहे, सेंड OTPवर क्लिक करून द्यायचं आहे. सेंड OTPवर क्लिक केल्यावर मित्रांनो तुम्हाला इथे एक डू नॉट वॉन्ट मार्क्स आधार हे असं लिहून येईल. म्हणजे याचा मिनिंग असा होतो मित्रांनो, तुम्हाला ते खाली नंबरच्या ठिकाणी एक्स दिसत असेल आधार कार्डवर हे दाखवायचे असतील तर, नाही तर रॉंग करू शकता, राईट करू शकता. आणि व्हेरिफिकेशन डाउनलोडवर क्लिक करून द्या मित्रांनो. तुम्ही हे झाल्यावर मित्रांनो तुम्हाला इथे एक कॉंग्रॅच्युलेशन तुमचं व्हेरिफिकेशन झालं आहे असं येईल. याचा आता मित्रांनो तुम्हाला इथे सांगितलं आहे की तुमचा PDF फॉर्ममधल्या आधार कार्डला एक पासवर्ड येणार आहे. तुम्हाला सांगणार आहोत कसा तुम्ही टाकायचा आहे. तो 8 डिजिटचा राहणार आहे. म्हणजे पहिले 4 अंक तुमचं नाव राहील आणि नंतरचे 4 अंक म्हणजे तुमचा बँक म्हणजे तुमची जन्मतारीख राहील. म्हणजे पहिले 4 अंक नंतरचे 4 अंक कसे मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवलं आहे, तुम्ही बघू शकता. तसं राजीव कुमारचं पहिले 4 अंक काय येणार मित्रांनो, राजू. तुम्हाला राजू पहिले टाकायचं आहे आणि नंतरचे 4 अंक म्हणजे 2005 हे टाकायचं. हा झाला तुमचा 8 डिजिटचा पासवर्ड. तर राम कुमार म्हणजे याच्यातले पहिले 4 अंक टाकायचे आहेत आणि नंतरचे 4 अंक 2005 हे टाकायचं आहे. तुम्ही बघू शकता. आता कोणतीही चूक न करता तुम्हाला हे बघायचं आहे आणि इथे तुमचं आधार कार्ड डाउनलोड झालं आहे. त्याचं पासवर्ड टाकायचं आहे आणि सबमिट करून द्यायचं आहे आणि तुम्हाला आधार कार्ड तुमचं दिसून जाईल. नवीन आधार कार्ड मित्रांनो हे तुम्हाला सगळं इंट्रोडक्शन दिसणार आहे. आधार पहचान का प्रमाण आहे, नागरिकता का, यहाँ जन्मतिथी का नाही, हे तुम्ही सगळं वाचून घेऊ शकता मित्रांनो. या नवीन आधार कार्डवर हे सगळं लागू होणार आहे. तर मित्रांनो तुम्हाला नवीन आधार कार्डवर तुमची सिग्नेचर नाही दिसणार आहे, म्हणजे इथे नॉट व्हेरिफिकेशन दाखवणार आहे. तर ते तुम्हाला सिग्नेचर लावायची असेल मित्रांनो तर एका आपण नवीन वेबसाईटवर जाणार आहोत. तर तुम्ही बघू शकता तुमची इथे नॉट व्हेरिफिकेशन दाखवणार आहे. तर चला तर आता मी तुम्हाला नवीन वेबसाईट सांगणार आहोत सिग्नेचर आणायसाठी. तर मित्रांनो तुम्हाला सगळ्यात अगोदर गुगलवर ॲडोबे हे वेबसाईट तुम्ही स्क्रीनवर दिसत असेल हे तुम्हाला डाउनलोड करायचे आहे. तुमच्याकडे जर मोबाईल असेल तर तुम्ही हे ॲप डाउनलोड करू शकता. तर आपण तोपर्यंत इन्स्टॉल करणार आहोत. इन्स्टॉल होईपर्यंत मित्रांनो तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन आले असाल KB Tech मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या याच्यात डाउनलोड झालेली आहे. चला तर आपण या वेबसाईटचं पेज उघडणार आहे. याच्यावर उघडल्यावर तुम्हाला ओपन फाईलवर राईट दिशेला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यावर मित्रांनो तुम्हाला इथे तुमचं PDF फॉर्ममधलं आधार कार्ड आणायचं आहे. इथे तुम्हाला सगळं अगोदर पासवर्ड मागायचं आहे. ओके केल्यावर तुमचं इथे होऊन जाणार आहे. तर हे झाल्यावर तुम्हाला इथे मित्रांनो इथे राईटवर क्लिक करायचं आहे. व्हॅलिडिटी ऑफ सिग्नेचरवर याच्यावर क्लिक केल्यावर तुम्हाला व्हॅलिडिटी सिग्नेचर ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. हे झाल्यावर तुम्हाला मित्रांनो इथे स्क्रीनवर दिसत असेल तुम्हाला याच्यावर क्लिक करायचं आहे. याच्यावर क्लिक केल्यावर मित्रांनो तुम्हाला बघू शकता तुम्ही इथे
ट्रस्टवर क्लिक करायचे. ट्रस्टवर क्लिक केल्यावर मित्रांनो तुम्हाला इथे सगळे ऑप्शन ॲनेबल करायचे आहे आणि इथे ओके करून ओके करायचं आहे. इथे सगळे ऑप्शन तुम्हाला ऑन करायचे आहे मित्रांनो. 1 2 3 4 याचे 4 ऑप्शन तुम्हाला इथे ऑन करायचे आहे. हे 4 ऑप्शन ऑन केल्यावर तुम्हाला ओके करून द्यायचं आहे. ओके केल्यावर मित्रांनो तुम्हाला इथे व्हेरिफिकेशन ऑप्शन काय आहे तर ते ओके करून टाकायचं आहे आणि इथे क्लोज करून टाकायचं आहे. मित्रांनो काही अडचण असल्या तुम्ही माझ्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. इतके मित्रांनो एवढं झाल्यावर मी तुम्हाला आता सांगणार आहे तुम्ही कसे करू शकता. तुमची सिग्नेचर व्हॅलिड झालेली आहे. सिग्नेचर व्हॅलिड झालेली आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकता. मित्रांनो तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल नक्की सबस्क्राईब लाईक करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओला. थँक्स फॉर वॉचिंग.